अप्लाय करून तुम्ही लिगल मार्गानं ओबीसी मध्ये येऊ शकता. तुम्हाला कुणी सांगितलं येऊ शकत नाही म्हणून? पण त्यासाठी स्टेट बॅकवर्ड कमिशनचे पॅरामीटर्स मेथडॉलॉजी आहे. ती मेथडॉलॉजी तुम्हाला मान्य नाही. मग या महाराष्ट्रामधल्या अनेक जाती जमाती अशी आहेत की त्या 1873 वगैरे त्या कालखंडामधला त्यांचा जर एकूण पेहराव बघितला, त्यावेळेची त्यांची स्थिती बघितली, तर मग त्यांना आपण कुठलं आरक्षण द्यायचं? या गोष्टीचे उत्तर शासनकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी आणि संविधान, कायदा, कॉन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारलंय. सुप्रीम कोर्टानं 650 पानाच्या जजमेंटमध्ये नाकारलंय. औरंगाबाद खंडपीठाच्या जस्टिस मारला पल्ले यांनी मराठा आणि कुणबी एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय या टायटल खाली जजमेंट दिलंय. यांना कायदा मान्य नाही, यांना कॉन्स्टिट्यूशन मान्य नाही, यांना आयोगाचे रिपोर्ट मान्य नाहीत, यांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मान्य नाही, आणि यांना हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही असं आहोत आणि तुकाराम महाराज बरे झाले देऊ कुणबीची केलो. अरे कुणबी कोण? जो कुणबी सामाजिक दृष्ट्या मागास आहे आमच्या कोकणातला, मी वारंवार सांगतोय, रायगडच्या दक्षिणेचा आणि रत्नागिरीच्या उत्तरेमधला जो कुणबावा करतोय, जो वतनदाराच्या जमिनी कुळानं घेतोय, ज्याची आजही परिस्थिती नाड घालून ते जातात, ज्यांच्या माता भगिनींना आजही गोळदार साडी नेसायची परवानगी त्या गावागावामध्ये नाही, आजही त्यांचं प्रतिनिधित्व नाही, आणि तोच कुणबी मुख्यमंत्री महोदय कान खोलून ऐका, तुम्ही हैदराबादचं गॅजेट आणताय ना दुसऱ्या स्टेट मधलं, तोच माझा कोकणातला कुणबी, त्याचेच पाहुणे रावळे तमिळनाडूमध्ये आणि गोव्यामध्ये एससी मध्ये येतात. मग आमचा परीट बांधव, धनगर बांधव, बेरडबेडर रामोशी, पारधी, कैकाडी, अनेक उदाहरणं देईन मी, बंजारा, लबान, हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये एससी एसटी मध्ये येतात. मग त्यांचे पुरावे आणून त्यांना आपण एससी एसटीचं रिझर्वेशन देणार आहोत का? जे चाललंय ते बेकायदेशीर चाललंय. आम्ही संविधानाच्या भाषेत कितीतरी सांगितलं, ना शासनाला कळतं, ना आयोगाच्या अध्यक्षांना कळतं, ना महाराष्ट्रातल्या कुठल्या मंत्र्यांना कळतं. मग आता आम्ही जशास तसं उत्तर द्यायचं ठरवलंय. तुम्हाला म्हणजे पडळकर असतील किंवा शेंडगे असतील, तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही कुठेतरी आव्हान उभं करण्याचा म्हणजे तुम्ही तुमच्या हेतूने आव्हान उभं करायचंय फडणवीसांना भुजबळांना, म्हणजे तुम्ही शेंडगेंसाठी पडळकरांसाठी आव्हान आहे आरोप आहे. बघा, पडळकर माझे सहकारी मित्र आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे माझे नेते आहेत, त्यांची भूमिका हीच आहे. जरांगे, तुम्ही धनगराला टार्गेट करू नका. काल जो प्रकार झाला इथं वडीगोद्रीमध्ये, बळीराम तात्या खटके यांनी फक्त त्या माणसाला इथून बाहेर जाण्याचं सांगितलंय. बळीराम तात्यांनी कुठेही झेंड्याला किंवा कुणालाही काहीही बोललेले नाहीत. त्यांच्या केसाला जर धक्का लागला ना, तर आम्ही महाराष्ट्रातले सगळे ओबीसी विजयंती बांधव आम्ही तेवढ्याच ताकदीनं, आम्ही शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत. आणि आता धनगराला टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका. धनगराचा रोष तुम्हाला परवडणारा नाही, कारण आम्ही होळकरांची औलाद आहे. जरांगे, भुजबळ साहेबांना तुम्ही शिव्या दिल्या, महाराष्ट्रानं ऐकून घेतलं. तुम्ही धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंना टार्गेट केलं, महाराष्ट्रानं ऐकून घेतलं. आता धनगराच्या नादाला लागू नका आणि त्या फंदात पडू नका. आमचं एसटीचं आंदोलन चालू आहे आणि आमचा ओबीसी संबंध नाही. अरे जरा सल्ला घेऊन तरी प्रेस करत जा. धनगर ओबीसी मध्ये येतो, धनगर 3.5% आरक्षण घेतो. फक्त धनगर नाही, हा म्हणतो विजयंतीचा प्रवर्ग वेगळा आहे आणि ओबीसी वेगळा आहे. बंजारा कशात येतो, वंजारी कशात येतो, बेरडबेडर रामोशी कशात येतो, धनगर कशात येतो, एनटी मध्येच येतो ना. मग ही सगळी माणसं ओबीसीच्या बाहेर आहे असं म्हणायचं का तुला? त्यामुळं जरांगे, अरे निदान सल्ला तरी घेऊन बोलत जा. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर टाळलं. प्रकाश शेंडगे आणि पडळकरांना आव्हान देण्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे असा आरोप. अहो, जरांगेला खरं काय कळत नाही बरं का. कसं काय ते त्यांना कसं काय आव्हान माझं होऊ शकतं? ते माझे सहकारी, माझे नेते आहेत. पण जरांगे
तू ज्या राजगादीचा सन्मान करतो म्हणतोस, त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराज आणि श्रीमंत उदयन महाराजाबद्दल खाजगीत काय काय बोलतो हे मला महाराष्ट्राला सांगायची वेळ लावू नको. तू तुझी गादी निर्माण करायचा प्रयत्न करू नको. तू फुले शाहू आंबेडकरांना तर मानतच नाहीस, पण आता गावागावात प्रत्येक बॅनरवर तुझे फोटो लागतेत. उद्या तू छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानायचं बंद करशील. आणि असला शिव्या देणारा, जातींचा द्वेष बाळगणारा, परत जातीच्या ओबीसीच्या नेतृत्वावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारा, त्यामुळे तू जरा सांभाळून वाग, सांभाळून बोल. अशी तुझी गादी निर्माण होत नसती. त्यासाठी खूप मोठा त्याग लागतो. सर्वसामान्य माणसांची भाषा लागते. कुणाला शिव्या देऊन वगैरे असं काही नेता बिता होता येत नाही. कालचा जो राडा झाला तो ओबीसीने केला नसून तो भुजबळच्या नाटक कंपनीने केला असा आरोप केला. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसते नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू. मनोरुग्ण आहे तू. कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी, आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू. कसं काय भाऊभाऊ आहे बरं, सांग बरं. काल मराठा समाजाच्या मुलाला मारलंय, 2-3 मुलाला. आता सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार असं म्हणाल. तीच मुलं दारू पिऊन आलेली होती. त्यांचा व्हिडिओ बघा, आमच्याकडे आहे. तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय. एखाद दुसरी चापट मारली असेल, तेवढं सहन करायचं ना. अरे तू तर आमची घरं जाळलेत. काय काय केलंय तुम्ही? नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही. एक चापट सहन करा ना तेवढी. तुम्ही ओबीसी साठी लढत नसून ओबीसी मराठात भांडण लावतात. तू काय करतोय? बीडचं जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले? आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो, आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडणं लावली. आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का? तुम्ही मला एक सांगा, रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो की रस्ता यांच्या बापाचा आहे का म्हणतो. बीडमध्ये ज्यावेळी तू शांतता रॅली घेऊन गेला हा माणूस, शांतता, आणि तिथं शाळा बंद ठेवायला लावल्या. लातूर, पुणे, शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येते? आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे 15 वर्षी होती? त्यामुळे जरांगे, आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट हे बंद कर आता. आबांना मराठा ओके. मराठा ही एकमेव जात आहे ती राज्यामध्ये सध्या अन्याय सहन करत आहे. सरकार आणि ओबीसी आमच्यावर अन्याय सुरू केलाय असं जरांगे पाटील म्हणतात. काय चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणावं लागतील याला. ती जाळपोळ केली जर ती जर इथे येऊन घोषणा देत असतील आणि त्याला जर एखादी चापट लागत असेल आणि एखादी चापट भेटत असेल तर प्रसाद तर भेटलाच पाहिजे ना. आणि एखाद्या वेळेस प्रसाद भेटला तर एवढं दुःख होण्याची गरज नाही ना. आमच्या गोरगरीब गावागावात एखाद्या तरुणाने सोशल मीडियावर जरी काही व्यक्त होण्याचा प्रयत्न केला तर अशा तरुणांना मारहाण करण्याचं काम या झुंडशाहीने केलं. त्यावेळेस ह्या जरांगे नावाच्या छपरीला समजत होतं का?
त्यावेळेस मजा वाटत होती याला. परंतु आता ओबीसी समाज जागा झाला त्यावेळी या राज्यातील 400 पेक्षा जास्त असणाऱ्या जाती एकत्र आल्या नव्हत्या. प्रत्येक माणूस म्हणायचं जाऊ द्या, होतील शांत, होतील शांत. परंतु आज आता सर्वांना कळायला लागले किंवा अति तिथं माती एक दिवस होत असते. सर्व ओबीसी समाज एकत्र आलाय. अन्याय जास्त झाल्याच्या नंतर सर्वांना कुठेतरी पेटून उठावं लागतं. आज तशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि जरांगेला विनाकारण आम्ही डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. जरांगेची झुंडशाही आमच्या उपोषणाच्या समोरून जात असताना घोषणा देण्याची गरज नाही. घोषणाला प्रति घोषणा देणारच आणि जशाच तसं तुम्ही जर इथून अरेरावीची भाषा केली तर प्रसाद सुद्धा मिळेल. त्यामुळं जरांगेने आता त्यांच्या झुंडशाहीला आवर घालण्याचं काम करावं आणि विनाकारण कुठेही आमच्या ओबीसी नेत्यावर असतील, आमच्या ओबीसी समर्थकावर असतील आरोप करण्याचा आणि ओबीसी समर्थकांना टार्गेट करण्याचं काम करू नये. काल बळीराम तात्या खटके यांनी कुणालाही मारहाण केली नाही, परंतु त्यांनी लगेच त्याचा व्हिडिओ काढून झेंडा फाडण्याचं सुद्धा काम केलं नाही. परंतु चुकीचे व्हिडिओ व्हायरल करायचे आणि त्याच्यामध्ये एखाद्या माणसाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न मराठा समाजाने आणि जरांगेच्या झुंडशाहीने थांबावा. अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला सज्ज झालेलो आहोत. समाज आता सज्ज झालेला आहे. त्यामुळे जरांगेने आता सावधान राहावं. काल 4 मराठा तरुणांना ओबीसीच्या लोकांनी मारहाण केली, त्याचा बदला घेतला जाईल असा इशारा दिलाय. सुरुवात तुम्ही केली. आता खरं तसं म्हणायचं तर जरांगेने सुरुवात केली. आमच्या लाखो तरुणांना मारहाण करण्याचं काम महाराष्ट्रात केलेलं आहे. त्यामुळं आम्ही 2 जणाला एक आमच्या समर्थकांनी सापट हल्ली म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. त्यांनी तर आमच्या लोकांचे रक्त बाहेर सांडूस तर मारलंय. आमच्या लोकांची घरं जाळली, आमच्या लोकांच्या हॉटेल जाळल्यात, आमच्या लोकांच्या गाड्या फोडल्यात. आमच्या ओबीसी आमदारांना दबाव टाकण्याचं काम केलं, आमच्या ओबीसी आमदारांच्या गाड्या फोडण्याचं काम केलं, जाळण्याचं काम केलं, अडवण्याचं काम केलं. ते तरी आम्ही करत नाहीत ना. महाराष्ट्राला कळतंय झुंडेशाही कोणाची आहे, दादागिरी कोणाची आहे आणि कोण अन्याय करतोय कोणावर. आज गेल्या भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 70-75 वर्षापासून हा मराठा समाज ओबीसी समाजातील सर्व घटकांना, SC ST समाजातील सर्व घटकांना आजपर्यंत वापरत आलाय आणि पायाखाली दाबत आलाय. म्हणजे अन्याय कुणाचा आहे हे सर्व समाजाला आता कळलेलं आहे. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता सकल ओबीसी समाज, SC ST मुस्लिम समाज आता सज्ज झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे नावाच्या झुंडशाहीला आणि जरांगेच्या मालकांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशी हा समाज स्वस्थ बसणार नाही. तुम्ही सुरळा आहात, मराठ्यांनी आता शांत राहावं. वेळ आल्यावर आपण त्यांचा हिशोब करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. अरे झुरळा, तुझा चेहरा झुरळासारखा दिसतोय. आम्हाला काय झुरळ म्हणतो? तुझी लायकीच झुरळासारखी आहे. तू झुंडशाही निर्माण करण्याचं काम केलं, याला डिवचण्याचं काम, त्याला डिवचण्याचं काम करतो. म्हणजे तुला खरोखर महाराष्ट्रात पुन्हा झुंडशाही निर्माण करून गुंडगिरी करायची किंवा जाळपोळ करायची आहे. का हा जरांगेला माझा प्रश्न आहे. जरांगेने आता गपचीप पडून राहावं. एकतर त्याने उपोषण सोडलेलं आहे आणि नौटंकी करत आहे. 4 दिवस म्हणजे 2 दिवसापूर्वी 1 सलाईन जरी घेतली माणसाने तर उपोषण सोडतं. याने 2 दिवसापूर्वी 4 सलाईन घेऊन पुन्हा बेडवर पडून
मी उपोषण करता दाखवतो आणि कुठतरी जालना बंद, बीड बंद, हे बंद, ते बंद आणि याच्या मार्फत बंद करून झुंडशाही आणि समाजावर आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचं काम करतो. यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा हातभार प्रधानी देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या अप्लाय करून तुम्ही लिगल मार्गानं ओबीसी मध्ये येऊ शकता. तुम्हाला कुणी सांगितलं येऊ शकत नाही म्हणून? पण त्यासाठी स्टेट बॅकवर्ड कमिशनचे पॅरामीटर्स मेथडॉलॉजी आहे. ती मेथडॉलॉजी तुम्हाला मान्य नाही. मग या महाराष्ट्रामधल्या अनेक जाती जमाती अशा आहेत की त्या 1873 वगैरे त्या कालखंडामधला त्यांचा जर एकूण पेहराव बघितला, त्यावेळेची त्यांची स्थिती बघितली, तर मग त्यांना आपण कुठलं आरक्षण द्यायचं? या गोष्टीचे उत्तर शासनकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी आणि संविधान, कायदा, कॉन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय. सुप्रीम कोर्टानं 650 पानाच्या जजमेंटमध्ये नाकारलंय. औरंगाबाद खंडपीठाच्या जस्टिस मार्ला पल्ले यांनी मराठा आणि कुणबी एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय या टायटल खाली जजमेंट दिलंय. यांना कायदा मान्य नाही, यांना कॉन्स्टिट्यूशन मान्य नाही, यांना आयोगाचे रिपोर्ट मान्य नाहीत, यांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मान्य नाही आणि यांना हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही असं आहोत आणि तुकाराम महाराज बरे झाले देऊ कुणबीची केलो. अरे कुणबी कोण? जो कुणबी सामाजिक दृष्ट्या मागास आहे आमच्या कोकणातला, मी वारंवार सांगतोय, रायगडच्या दक्षिणेचा आणि रत्नागिरीच्या उत्तरेमधला जो कुणबावा करतोय, जो वतनदाराच्या जमिनी कुळानं घेतोय, ज्याची आजही परिस्थिती नाड घालून ते जातात, ज्यांच्या माता भगिनींना आजही गोळदार साडी नेसायची परवानगी त्या गावागावामध्ये नाही, आजही त्यांचं प्रतिनिधित्व नाही. आणि तोच कुणबी मुख्यमंत्री महोदय कान खोलून ऐका, तुम्ही हैदराबादचं गॅजेट आणताय ना दुसऱ्या स्टेट मधलं, तोच माझा कोकणातला कुणबी, त्याचेच पाहुणे रावळे तमिळनाडूमध्ये आणि गोव्यामध्ये एससी मध्ये येतात. मग आमचा परीट बांधव, धनगर बांधव, बेरडबेडर रामोशी, पारधी, कैकाडी, अनेक उदाहरणं देईन मी, बंजारा,
लबान हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये SC ST मध्ये येतात. मग त्यांचे पुरावे आणून त्यांना आपण SC STचं रिझर्वेशन देणार आहोत का? जे चाललंय ते बेकायदेशीर चाललंय. आम्ही संविधानाच्या भाषेत कितीतरी सांगितलं, ना शासनाला कळतं, ना आयोगाच्या अध्यक्षांना कळतं, ना महाराष्ट्रातल्या कुठल्या मंत्र्यांना कळतं. मग आता आम्ही जशास तसं उत्तर द्यायचं ठरवलंय. तुम्हाला म्हणजे पडळकर असतील किंवा शेंडगे असतील तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही कुठेतरी आव्हान उभं करण्याचा म्हणजे तुम्ही आव्हान तुमच्या हेतूने आव्हान उभं करायचंय फडणवीसांना आणि भुजबळांना, म्हणजे तुम्ही शेंडगेंसाठी पडळकरांसाठी आव्हान आहे असा आरोप आहे. बघा, पडळकर माझे सहकारी मित्र आहेत. प्रकाश अण्णा शेंडगे माझे नेते आहेत. त्यांची भूमिका हीच आहे. जरांगे, तुम्ही धनगराला टार्गेट करू नका. काल जो प्रकार झाला इथं वडीगोद्रीमध्ये, बळीराम तात्या खटके यांनी फक्त त्या माणसाला इथून बाहेर जाण्याचं सांगितलंय. बळीराम तात्यांनी कुठेही झेंड्याला किंवा कुणालाही काहीही बोललेले नाहीत. त्यांच्या केसाला जर धक्का लागला ना तर आम्ही महाराष्ट्रातले सगळे OBC विजयंती बांधव आम्ही तेवढ्याच ताकदीनं, आम्ही शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत. आणि आता धनगराला टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका. धनगराचा रोष तुम्हाला परवडणारा नाही, कारण आम्ही होळकरांची अवलाद आहे. जरांगे, भुजबळ साहेबांना तुम्ही शिव्या दिल्या, महाराष्ट्रानं ऐकून घेतलं. तुम्ही धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंना टार्गेट केलं, महाराष्ट्रानं ऐकून घेतलं. आता धनगराच्या नादाला लागू नका आणि त्या फंदात पडू नका. आमचं STचं आंदोलन चालू आहे आणि आमचा OBC संबंध आहे. अरे जरा सल्ला घेऊन तरी प्रेस करत जा. धनगर OBC मध्ये येतो, धनगर 3.5% आरक्षण घेतो. फक्त धनगर नाही, हा म्हणतो विजयंतीचा प्रवर्ग वेगळा आहे आणि OBC वेगळा आहे. बंजारा कशात देतो, वंजारी कशात देतो, बेरड रामोशी कशात देतो, धनगर कशात देतो, NT मध्येच येतो ना. मग ही सगळी माणसं OBCच्या बाहेर आहे असं म्हणायचं का तुला? त्यामुळं जरांगे, अरे निदान सल्ला तरी घेऊन बोलत जा. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर टाळलं. प्रकाश शेंडगे आणि पडळकरांना आव्हान देण्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे असा आरोप आहे. अहो, जरांगेला खरं काय कळत नाही बरं का. कसं काय ते त्यांना कसं काय आव्हान माझं होऊ शकतं? ते माझे सहकारी, माझे नेते आहेत. पण जरांगे, तू ज्या राजगादीचा सन्मान करतो म्हणतोस, त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराज आणि श्रीमंत उदयन महाराजाबद्दल खाजगीत काय काय बोलतो हे मला महाराष्ट्राला सांगायची वेळ लावू नको. तू तुझी गादी निर्माण करायचा प्रयत्न करू नको. तू फुले शाहू आंबेडकरांना तर मानतच नाहीस, पण आता गावागावात प्रत्येक बॅनरवर तुझे फोटो लागतेत. उद्या तू छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानायचं बंद करशील. आणि असला शिव्या देणारा, जातींचा द्वेष बाळगणारा, परत जातीच्या OBCच्या नेतृत्वावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारा, त्यामुळे तू जरा सांभाळून वाग, सांभाळून बोल. अशी तुझी गादी निर्माण होत नसती. त्यासाठी खूप मोठा त्याग लागतो. सर्वसामान्य माणसांची भाषा लागते. कुणाला शिव्या देऊन वगैरे असं काही नेता बिता होता येत नाही. कालचा जो राडा झाला तो OBCनं केला नसून तो भुजबळच्या नाटक कंपनीने केला असा आरोप केला. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू. मनोरुग्ण आहे तू. कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी, आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू. कसं काय भाऊभाऊ आहे बरं, सांग बरं. काल मराठा समाजाच्या मुलाला मारलंय, 2-3 मुलाला. आता सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार असं म्हणाले. तीच मुलं दारू पिऊन आलेली होती. त्यांचा व्हिडिओ बघा, आमच्याकडे आहे. तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय. एखाद दुसरी चापट मारली असेल, तेवढं सहन करायचं ना. अरे तू तर आमची घरं जाळलेत. काय काय केलंय तुम्ही? नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही. एक चापट सहन करा ना तेवढी. तुम्ही OBC साठी लढत नसून OBC मराठात भांडण लावतात. तू काय करतोय? बीडचं जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले?
मग आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो, आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडणं लावली आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का? तुम्ही मला एक सांगा, रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो की रस्ता यांच्या बापाचा आहे का म्हणतो. बीडमध्ये ज्यावेळी तू शांतता रॅली घेऊन गेला हा माणूस, शांतता, आणि तिथं शाळा बंद ठेवायला लावल्या. लातूर, पुणे, शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येते? आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे कंट्रोवर्सी होती? त्यामुळे जरांगे आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट हे बंद कर आता. मराठा ओके. मराठा ही एकमेव जात आहे ती राज्यामध्ये सध्या अन्याय सहन करत आहे. सरकार आणि ओबीसी आमच्यावर अन्याय सुरू केलाय असं जरांगे पाटील म्हणतात. काय चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणावं लागतील याला. ती जाळपोळ केली जर ती जर इथे येऊन घोषणा देत असतील आणि त्याला जर एखादी चापट लागत असेल आणि एखादी चापट भेटत असेल तर प्रसाद तर भेटलाच पाहिजे ना. आणि एखाद्या वेळेस प्रसाद भेटला तर एवढं दुःख होण्याची गरज नाही ना. आमच्या गोरगरीब गावात एखाद्या तरुणाने सोशल मीडियावर जरी काही व्यक्त होण्याचा प्रयत्न केला तर अशा तरुणांना मारहाण करण्याचं काम या झुंडेशाहीने केलं. त्यावेळेस ह्या जरांगे नावाच्या छपरीला समजत होतं का? त्यावेळेस मजा वाटत होती याला. परंतु आता ओबीसी समाज जागा झाला त्यावेळी या राज्यातील 400 पेक्षा जास्त असणाऱ्या जाती एकत्र आल्या नव्हत्या. प्रत्येक माणूस म्हणायचं जाऊ द्या, होतील शांत. परंतु आज आता सर्वांना कळायला लागले किंवा आती तिथं माती एक दिवस होत असते. सर्व ओबीसी समाज एकत्र आलाय. अन्याय जास्त झाल्याच्या नंतर सर्वांना कुठंतरी पेटून उठावं लागतं. आज तशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि जरांगेला विनाकारण आम्ही डिवसण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. जरांगेची झुंडशाही आमच्या उपोषणाच्या समोरून जात असताना घोषणा देण्याची गरज नाही. घोषणाला प्रति घोषणा देणारच. आणि जशाच तसं तुम्ही जर इथून आरेरावीची भाषा केली तर प्रसाद सुद्धा मिळेल. त्यामुळं जरांगेने आता त्यांच्या झुंडशाहीला आवर घालण्याचं काम करावं आणि विनाकारण कुठेही आमच्या ओबीसी नेत्यावर असतील, आमच्या ओबीसी समर्थकावर असतील आरोप करण्याचा आणि ओबीसी समर्थकांना टार्गेट करण्याचं काम करू नये. काल बळीराम तात्या खटके यांनी कुणालाही मारहाण केली नाही, परंतु त्यांनी लगेच त्याचा व्हिडिओ काढून झेंडा फाडण्याचं सुद्धा काम केलं नाही. परंतु चुकीचे व्हिडिओ व्हायरल करायचे आणि त्याच्यामध्ये एखाद्या माणसाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न मराठा समाजाने आणि जरांगेच्या झुंडशाहीने थांबावा. अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला सज्ज झालेलो आहोत. समाज आता सज्ज झालेला आहे. त्यामुळे जरांगेने आता सावधान राहावं. काल 4 मराठा तरुणांना ओबीसीच्या लोकांनी मारहाण केली. त्याचा बदला घेतला जाईल असा इशारा दिलाय. सुरुवात तुम्ही केली. आता खरं तसं म्हणायचं तर जरांगेनी सुरुवात केली. आमच्या लाखो तरुणांना मारहाण करण्याचं काम महाराष्ट्रात केलेलं आहे. त्यामुळं आम्ही 2 जणाला एक आमच्या समर्थकांनी सापट हल्ली म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. त्यांनी तर आमच्या लोकांचे रक्त बाहेर सांडूस तर मारलंय. आमच्या लोकांची घरं जाळली, आमच्या लोकांच्या हॉटेल जाळल्यात, आमच्या लोकांच्या गाड्या फोडल्यात. आमच्या ओबीसी आमदारांना दबाव टाकण्याचं काम केलं. आमच्या ओबीसी आमदारांच्या गाड्या फोडण्याचं काम केलं, जाळण्याचं काम केलं, अडवण्याचं काम केलं. ते तरी आम्ही करत नाहीत ना. महाराष्ट्राला कळतंय झुंडेशाही कोणाची आहे, दादागिरी कोणाची आहे आणि कोण अन्याय करतंय कोणावर. आज गेल्या भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 70-75 वर्षापासून हा मराठा समाज ओबीसी समाजातील सर्व घटकांना, SC-ST समाजातील सर्व घटकांना आजपर्यंत वापरत आलाय आणि पायाखाली दाबत आलाय. म्हणजे अन्याय कुणाचा आहे हे सर्व समाजाला आता कळलेलं आहे. त्यामुळं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता सकल ओबीसी समाज, SC-ST मुस्लिम समाज आता सज्ज झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे नावाच्या झुंडशाहीला आणि जरांगेच्या मालकांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशी हा समाज स्वस्थ बसणार नाही. तुम्ही सुरळा आहात. मराठ्यांनी आता शांत राहावं.
वेळ आल्यावर आपण त्यांचा हिशोब करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. अरे झुरळा, तुझा चेहरा झुरळासारखा दिसतोय. आम्हाला काय झुरळ म्हणतो? तुझी लायकीच झुरळासारखी आहे. तू झुंडेशाही निर्माण करण्याचं काम केलं. याला डिवसण्याचं काम, त्याला डिवसण्याचं काम करतो. म्हणजे तुला खरोखर महाराष्ट्रात पुन्हा झुंडेशाही निर्माण करून गुंडगिरी करायची. किंवा जाळपोळ करायची आहे. का हा जरांगेला माझा प्रश्न आहे. जरांगेने आता गपचीप पडून राहावं. एकतर त्याने उपोषण सोडलेलं आहे आणि नौटंकी करत आहे. 4 दिवस म्हणजे 2 दिवसापूर्वी 1 सलाईन जरी घेतली माणसाने तर उपोषण सोडतं. याने 2 दिवसापूर्वी 4 सलाईन घेऊन पुन्हा बेडवर पडून मी उपोषण करता दाखवतो आणि कुठतरी जालना बंद, बीड बंद, हे बंद, ते बंद आणि याच्या मार्फत बंद करून झुंडेशाही आणि समाजावर आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचं काम करतो. यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा हातभार. प्रधानी देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या